एसएसबी इंटरव्ह्यूचा तिसरा शेवटचा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे ग्रुप टास्क. ग्रुप टास्क मध्ये मधला पहिला सब टास्क असतो तो म्हणजे ग्रुप डिस्कशन. जनरल ग्रुप डिस्कशन असतं. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला 2 टॉपिक्सवर डिस्कशन केलं जातं अबाउट ज्या टॉपिक बद्दल तुमचे थॉट्स तुम्हाला त्याच्यापुढे मांडायचे असतात. तो टास्क कंप्लीट झाल्यानंतर पुढचा टास्क असतो तुमच्याकडे तो म्हणजे लेक्चरेट. लेक्चरेटमध्ये तुम्हाला एक चिठ्ठी दिली जाते, त्याच्यावर 4 टॉपिक्स असतात. त्या 4 टॉपिक्स मधनं तुम्हाला एक टॉपिक निवडायचा असतो. विदिन 1 मिनिट तुम्हाला प्रिपरेशन करून त्या टॉपिकवर तुम्हाला त्याच्यावर लेक्चर द्यायचं असतं. त्याच्या पुढचा टास्क असतो जीपीई, ज्याला आपण ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असं म्हणतो. समोर एक मॅप दिलेला असतो, त्याच्यावर वेगवेगळे सिच्युएशन्स दिलेल्या असतात आणि त्या सिच्युएशन्स अंडरस्टँड करून विदिन नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये तुम्हाला एक प्लॅन ड्रॉ करायचा असतो. ॲज युअर बिईंग अँड आर्मी ऑफिसर तुमच्याकडे काही सोल्जर्स हायपोथेटिकली दिलेले असतात, त्याच्यानुसार तुम्हाला तो प्लॅन डिराईव्ह करून त्याच्यावर सोल्युशन द्यायचं असतं. जसा तो टास्क कंप्लीट होतो विदिन इमिडिएटली तुमचा पुढचा टास्क असतो प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क. त्याच्यामध्ये कंप्लीट 4 ऑब्स्टॅकल्स असतात. त्याच्यामध्ये तुमचा जो ग्रुप असेल आणि काही तुम्हाला त्याच्यासोबत हेल्पिंग मटेरियल्स दिले असतात, ते हेल्पिंग मटेरियल आणि तुमच्या ग्रुप मेंबर्सच्या साथीने तुम्हाला ते ऑब्स्टॅकल्स कंप्लीट करायचे असतात विदिन द स्पेसिफिक टाइम पिरियड. तो टास्क कंप्लीट झाल्यानंतर पुढचा टास्क असतो ज्याला आपण HGT असं म्हणतो, हाफ ग्रुप टास्क. हाफ ग्रुप टास्क मध्ये तुमचा जो पहिला ग्रुप असेल त्याला 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं, जेणेकरून जे स्टुडंट्स किंवा जे ॲस्पायरंट्स पहिल्या टास्कमध्ये तेवढे पुढे आले नसतील बिकॉज ऑफ द साईज ऑफ द ग्रुप्स, या टास्कमध्ये त्यांना तो चान्स मिळतो त्यांना पुढे यायचा आणि त्यांचे सोल्युशन्स मांडण्याचा. या टास्कमध्ये विदिन 5 मिनिट्स तुम्हाला टास्क कंप्लीट करून तुमचे ग्रुप टास्क कंप्लीट केले जातात.